क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोल्यातील नातेसंबंधांना कलंकित करणारी घटना, सावत्र बापाने केला 5 वर्षाच्या निष्पाप मुलीवर अत्याचार। अकोला शहरात पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे। खदान पोलीस स्टेशन परिसरात एका सावत्र बापाने आपल्याच 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली। मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी मुलीची आई गरबा महोत्सव पाहण्यासाठी बाहेर गेली होती। रात्री 10:30 घरी असलेल्या सावत्र बापाने निष्पाप मुलीवर हल्ला केला। वेदनेने ओरडणारी मुलगी रडत रडत परतल्यावर तिच्या आईला तिच्यावर झालेला अत्याचार सांगितला। आईने मुलीला ताबडतोब सरकारी रुग्णालयात नेले। तिची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला ICU मध्ये दाखल केले। घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतले। पोलीस स्टेशन ऑफिसर मनोज केदारे यांनी सांगितले की आरोपी विरुद्ध पोक्सो आणि BNS कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। या क्रूर गुन्ह्यामुळे रहिवासी आणि सामाजिक संघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे। जनता आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहे। स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की अशा जघन्य गुन्ह्याला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे। मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत आणि पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। नेमकी काय घटना घडली? पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये एका 5 वर्षीय चिमुकलीवर तिच्या सावत्र वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना झाली आहे। तक्रारदार जी मुलगी आहे तिच्या आईने जी तक्रार दिली त्यानुसार मुलीची आई ही रात्री गरबा पाहण्यासाठी बाहेर गेली होती आणि मुलगी घरी होती। त्याच घरी असताना त्या वेळेमध्ये त्या सावत्र वडिलांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। आई गरबा पाहून जेव्हा घरी परत आली त्यावेळेस त्या मुलीने आईला घडलेली घटना सांगितली। त्यानुसार तिच्या आईने आज पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्या तक्रारीनुसार आज गुन्हा दाखल झालेला आहे। त्या सावत्र वडिलांना आमच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे। त्यांना आम्ही अटक करून आम्ही पुढील कारवाई करत आहोत। सर नेमके काय गुन्हे? त्यामध्ये आम्ही BNSचे कलम 64, कलम 65, त्याचप्रमाणे पोस्कोचे कलम 6, 4 आणि 6 असे प्रकारे गुन्हे दाखल केले आहेत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।